हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। उद्यापासून खोके सरकारच्या निरोपाचं अधिवेशन, उद्धव ठाकरेंचा महायुती सरकारवर निशाणा। अधिवेशन सुरू होऊ द्या, कोण कोणाला निरोप देईल ते समजेल, मुख्यमंत्री शिंदेंचं उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर। सलग दुसऱ्या दिवशी पुण्यामध्ये बुलडोझर कारवाई, ड्रग्ज प्रकरणानंतर पालिका ॲक्शन मोडवर, मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर पुण्यामध्ये अनधिकृत बार आणि पबवर बुलडोझर कारवाईचा धडाका। 55 जागा आम्हाला महायुतीमध्ये मिळणार असतील तर समाधानी नाही, तीनही पक्ष 100 जागा लढू म्हणतात, जर 100 वर सगळे लढले तर सर्वांना वेगळं लढावं लागेल, अमोल मिटकरींचं वक्तव्य। भाजप मोठा पक्ष, महायुतीच्या नेत्यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना समजावावं, बावनकुळेंच्या मिटकरींना कान पिचक्या, बावनकुळेंकडून राज्यात डबल इंजिन सरकार येण्याचा उल्लेख। मला पक्षाकडून आवर घातला जात असेल तर शिरसाट आणि दरेकर यांना सुद्धा आवर घाला, अमोल मिटकरींचं वक्तव्य, तर मिटकरींच्या बोलण्याला लगाम घाला, दरेकरांची टीका। कोणी कितीही डोकं फोडलं तरी भाजप 200च्या खाली लढणार नाही, दादा गटाला 20 ते 22 आणि शिंदे गटाला 30 ते 35 जागा मिळतील, रोहित पवारांचा टोला। अजितदादा नीटच्या विद्यार्थ्यांना भेटतात असले, हिंमत असेल तर राजीनामा द्या, नीट प्रकरणावरून जितेंद्र आव्हाड या आक्रमक। मुलींना अद्याप मोफत शिक्षण नाही, चंद्रकांत दादा बदाम खा आणि दिलेल्या घोषणांची अंमलबजावणी करा, रोहिणी खडसे यांचा निशाणा। तर मला बदामाची आवश्यकता नाही, मी कोल्हापूरचा माणूस, रोहिणी खडसेंच्या टीकेवर चंद्रकांत पाटलांचं उत्तर, तर जून पासून मुलींना मोफत शिक्षणाची चंद्रकांत पाटलांची घोषणा। वर्षा गायकवाड यांच्या समर्थनार्थ मुंबई काँग्रेसचं शिष्टमंडळ दिल्लीमध्ये, वर्षा गायकवाड यांना मुंबई काँग्रेस अध्यक्षपदी कायम ठेवा, नेत्यांची मागणी। सदावर्ते खूप पराक्रमी नेते, गाढविणीचं दूध पितात म्हणून ते इतके हुशार झालेत, सदावर्तेने शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेनंतर रोहित पवारांचं प्रत्युत्तर। मी देशपातळीवर काम करणार, दगा एक बार हो सकता है, बार बार नहीं, नवनीत राणांची बच्चू कडूंवर टीका, तर ब्रँडला लोक कॉपी करतात आणि म्हणून यशोमती ठाकूर यांना सुद्धा टोला। साताऱ्याच्या कोयनानगरमधील ओझरडे धबधबा प्रवाहित, 800 फूट उंचीवरून कोसळणारा धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी। ईडीनंतर आता सीबीआयकडून अरविंद केजरीवाल यांना अटक, दिल्लीमधील कथित मद्य घोटाळा प्रकरणी चौकशी करणार। राहुल गांधींना आषाढी वारीमध्ये सहभागी होण्यासाठी विनंती, दिल्लीमधील बैठकीनंतर महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांकडून राहुल गांधी यांना लेखी विनंती। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।